खंडणी प्रकरणात माझा कुठलाही संबंध नाही. जर संबंध असला तर मला कोर्ट देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, अशी एक सोशल मीडियावर क्लिप वाल्मिक कराडने CID ला शरण जाण्याआधी पुण्यामधून सोशल मीडियावर व्हायरल केली होती. यानंतर मी कुठलाही आरोपी नाही किंवा मी कुठलाही खंडणीच्या प्रकरणात माझा सहभाग नाही असं वाल्मिक कराडचे वकील ॲडव्होकेट अशोक कवडे हे देखील सांगत होते. परंतु एक सीसीटीव्हीचा फुटेज, एक सीसीटीव्हीचा व्हिडिओ आणि वाल्मिक कराड सध्या अडचणीत आल्याचं सांगितलं जात आहे. तर नेमकं काय आहे प्रकरण तेच जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधनं. नमस्कार, मी औदुंबर आणि आपण पाहत आहात बिनधास्त मराठी लाईव्ह मध्ये. नेमका विषय काय आहे? खंडणी प्रकरणात कुठलाही पुरावा नसल्याने माझे क्लायंट वाल्मिक कराड यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा असल्याचं कालच ॲडव्होकेट अशोक कवडे यांनी सांगितलं. मात्र त्याच वेळी सोशल मीडियावर एक सीसीटीव्हीचा व्हिडिओ, सीसीटीव्हीचा फुटेज व्हायरल होताना दिसतोय. तो व्हिडिओ म्हणजे 29 नोव्हेंबर 2024 दुपारी 11:25 वाल्मिक कराड गाडीमधून येतात. त्यांचं स्वागत करण्यासाठी सुदर्शन घुले आणि घुले गँग केज मधील विष्णू चाटे जे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी केज तालुकाध्यक्ष आहेत, यांच्या कार्यालयासमोर सुदर्शन घुले वाल्मिक कराडचं स्वागत करण्यासाठी थांबलेला दिसत आहे. त्यानंतर 29 नोव्हेंबर 2024 सीसीटीव्हीच्या फुटेज प्रमाणेच वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे व त्यांचे सर्व सहकारी या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये, या गुन्ह्यामध्ये जे 7ही आरोपी जे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, ते 7ही आरोपी केज मधील विष्णू चाटे यांच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत. त्याचनंतर विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून आदामा कंपनीच्या कार्यालयात फोन केला आणि वाल्मिक अण्णा बोलणार आहेत असं सांगितलं. त्यावर देखील फिर्याद देण्यात आलेली आहे. त्यानंतर 29 नोव्हेंबरलाच 11:39 वाल्मिक कराडची मीटिंग संपल्याच्या नंतर, म्हणजेच जवळपास 15 मिनिटे वाल्मिक कराड आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील संपूर्ण आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांच्यासह संपूर्ण आरोपी यांची जवळपास 15 मिनिटे बैठक चालली. म्हणजे यामध्ये तर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला गेला का अशी सध्या चर्चा सुरू आहे. त्यानंतरच 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुले आदामा कंपनीच्या कार्यालयात जाऊन काम तात्काळ थांबवा, नाहीतर आम्ही तुमचे हातपाय मोडू, मारहाण करू असं सांगितलं. त्यानंतर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुले व यांच्या सहकार्यांना थोडी मारहाण केली व त्याच नंतर 6 डिसेंबरला परत त्याच कार्यालयामध्ये सुदर्शन घुले आणि त्यांच्या कर्मचाऱ्याकडून हातापाई करण्यात आली आणि त्यानंतर संतोष देशमुख यांचा खून झाला. याच प्रकरणामध्ये सध्या जे नाव समोर येत आहे ते म्हणजे वाल्मिक कराड. ते वाल्मिक कराड यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालाच होता. तर लगेचच एक सीसीटीव्हीची क्लिप, एक फुटेज समोर आला आणि वाल्मिक कराड यांच्या अडचणीत वाढ झाली. तर तुम्हाला काय वाटतंय? वाल्मिक कराड खरंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात सामील असेल का?
वाल्मिक कराड यांच्या सांगण्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या झाली असेल का? नेमकं तुम्हाला काय वाटतंय? कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.